जोडून उभे राहा. चला व्हॉलंटियर्स पटकन फील्ड क्लिअर करा. अंपायर सर मॅच सुरू करून घ्या. चला दोन्ही संघांना विनंती आहे. हॅलो 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 ह्याला वाढव बाकी नाही वाढाल तरी चालेल. हॅलो हॅलो ठीक. आनंद घेण्यासाठी आले. तर निश्चित पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज ढोल ताशा पथकांचा गजर मैदानामध्ये होतोय. गजर प्रतिष्ठान फायनल मध्ये दाखल झाले आणि त्यांच्याबरोबर कोण दोन हात करणार याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळामध्ये मिळेल. पण ह्या सगळ्या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी ज्याने पुणे शहराचं क्रिकेट श्रीमंत केलेलं आहे, पुणे शहराच्या क्रिकेटचा लौकिक आज संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर पसरतो आहे आणि असे काही लिजेंड सुपरस्टार खेळाडू इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये रोजा आहेत, देवेंद्र आहेत आणि भावेश आहेत. तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. क्रिकेटच्या या मैदानामध्ये पुण्यातलं क्रिकेट जतन करून ठेव, जसं आपण ढोल ताशा पथकांची परंपरा जतन करून ठेवलेली आहे आणि या मातीला एक लौकिक प्राप्त करून दिलेला आहे. तसंच क्रिकेटचा लौकिक देखील साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारे खेळाडू देखील आहेत. त्यांचाही गौरव आम्ही या ठिकाणाहून करतो. तर सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीला आता प्रारंभ होणार आहे आणि काय धमाल मॅच आज या मैदानामध्ये होत आहेत की असं वाटत नाही की ढोल ताशा पथकातील वादक खेळतायत. इथे प्रोफेशनल क्रिकेट खेळतायत. इतकं छान क्रिकेट आपण सगळ्यांनी खेळलेलं आहे. फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये अजिबातही दर्जामध्ये कुठेही कमी नाहीये. आणि या उलट जी आपली उत्कटता आहे, जी आपल्यामध्ये जी विजुगुषू वृत्ती आहे, जिंकण्याची इच्छाशक्ती आहे, तर या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहे आणि त्या खूप चांगल्या प्रकारे आपण शो केलेल्या आहे. त्यामुळेच ही स्पर्धा अखंडपणे सुरू राहील आणि त्यासाठी शिवमुद्रा ढोल ताशा पथक बरोबरीनं मुद्रा प्रतिष्ठान कटिबद्ध आहे. आपण जो प्रतिसाद दिला आहे त्यासाठी आम्ही भारावून गेलेलो आहोत. मंडळातील सर्व सभासदांचं मनापासून कौतुक. ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेची बांधणी केली, उभारणी केली आणि आता मूर्त स्वरूप दिलं, खरं तर लाजवाब निव्वळ कौतुक आहे आपल्या सगळ्यांचं. अत्यंत शिस्तबद्ध आयोजन, प्री प्लॅनिंग, नियोजन काय असतं, योजना एकदा पूर्ण झाल्यानंतर त्या योजने बरहुकूम काम कसं करायचं याचं अत्यंत चांगले उदाहरण आपण समोर ठेवलेली आहे. त्यामुळे आयोजकांना आम्ही इथे जवळ 100 पैकी 100 मार्क देऊ. स्पर्धा उभी करत असताना मैदान ज्या पद्धतीने सजवलं गेलेलं आहे तेही अप्रतिम आहे. सगळ्या युनिक गोष्टी, डिझाईन्सच्या बाबतीमध्ये युनिकनेस आपण जोपासलेला आहे. तर चला मैदानामध्ये जाऊया. मॅचला सुरुवात होणार आहे. मरणाला जिंकाया निघती सळसळत्या समशेरी, इनाम घेण्या येतील काय वीर पुन्हा माघारे, मृत्यूच्या गणिमी काव्याचे शिवप्रभूंना भान, रण झुंजारा जाण्याआधी घे शौर्याचा मान. रणांगण उभं राहिले मैदानामध्ये आणि या युद्ध सदृश सामन्याचा आस्वाद आपण सगळे जण घेणार आहोत. मॅच आहे रमणबाग युवा मंच विरुद्ध शिवगर्जना ढोल ताशा पथक. दोन तगडे संघ, दोन बलाढ्य संघ, दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर पुन्हा एकदा. लीग पद्धतीचे दोन सामने, सुपर 16, सुपर 8 असे अडथळे ओलांडत हे दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्ही संघांचा विजयाचा अश्वमेध घोडदौड करतोय. अजून दोन्ही संघांनी पराभव बघितलेला नाही, लढाई हरलेली लढाई बघितलेली नाही आणि आता त्यांची दोघांची गाठ इथे पडलेली. इथे दोन वाईड, या आतमध्ये आणला चेंडू, आतमध्ये आणला, फलंदाजाला प्रभावित केलेला आहे. हा सेटअप आहे. पहिले दोन्ही चेंडू बाहेर टाकले होते, लांब टाकले होते आणि त्यानंतर अचानक एक चेंडू आतमध्ये आणलाय. फलंदाज चकित झाला. म्हणजे आपण डोळ्यासमोर काजवे चमकणे काय असतं ना, ते दाखवलं गोलंदाजाने इथे. आणि ही गंमत असते खेळाची. खेळ फक्त तुमच्याकडे चांगली बॉलिंग आहे, चांगली बॅटिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे म्हणून नाही जिंकू शकत तुम्ही. तुमच्या योजना महत्वाच्या असतात.
इथं रिव्हर्स खेळायचं आहे आणि याबरोबर परत एकदा अपील जोरदार आहे. पंच अजून स्थित प्रज्ञ आहेत, निर्विकार आहेत पंच. प्रेशर जरूर खेळाडू टाकू पाहत आहेत, परंतु पंचांना आम्ही पाषाण हृदयी माणूस म्हणतो. म्हणजे दगडाला पाजर फुटेल आपण म्हणतो, पण पंचांना फुटणार नाही. तुम्ही किती अपील करा आणि तेच पंच आहेत, त्यांच्यावरती परिणाम होत नाही. त्यांचं काळीज पण दगडाचंच असावं. परत एकदा बाहेरची कड आहे इथे. यावेळेस थर्ड मॅन चेंडू समोर येतोय, धावा मिळणार नाही. 3 चेंडू लागोपाठ निर्धावे. मी सेटअपची चर्चा करत होतो की ज्यावेळेस तुम्ही 2 बॉल बाहेर टाकलेत, वाईड गेलेत, तरी दुसराही बॉल तुम्ही बाहेरच टाकलाय आणि नंतर एक अचानक आतमध्ये आणलाय, तर हा छोटा सेटअप असतो. अनेक वेळा असे सेटअप आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलेले आहेत. उसळी इथे डावेशीच्या बाहेर आहे, वाईड, तिसरा वाईड आलाय या षटकातून. धावा अजून 3च आहे फलकावर, पण वाईड 3 टाकलेले आहेत. सेटअप मॅथ्यू एडनच्या अगेन्स्ट केला होता हरभजन सिंगनं. हरभजन म्हणतो की मी त्याला 7व्या 8व्या स्टंपवर बॉल टाकायचो, त्याला चौकार पाहिजे असायचा. तो 4 बॉल झाले की त्याला चौकार, बाउंड्री मारायचा तो जास्त उत्सुक असायचा. आणि आम्ही लांब लांब बॉल टाकायचो, त्यामुळे त्याला 2-3-4 ओव्हरपर्यंत बाउंड्री मारता यायची नाही. मग एखादा बॉल त्याला स्लॉटमध्ये द्यायचो, त्याला वाटायचं की या बॉलमध्ये मी मारू शकतो फटका, आणि मग पण टायमिंग त्याला मिळायचं नाही. 4 वेळा सिरीजमध्ये बाद केलं होतं मॅथ्यू एडनला. दुसऱ्या सिरीजमध्ये तो ज्यावेळेस भारतात आला होता दुसऱ्यांदा, पहिल्यांदा त्याने भारतीयांची जबरदस्त पिटाई केली होती. पण एखाद्या फलंदाजाचा विकनेस समोर आला की त्याला सेटअप करता येतो, आणि ही हुशारी दाखवतायत ढोल ताशा पथकातले खेळाडू. कव्हर्स मध्ये चेंडू डीपेक्षा कव्हरला, 4 रन, सनसनीत, खणखणीत, दणदणीत चौकार. सेकंडला आहे. इथे चांगला चेंडू ठरेल आणि षटक अजून सुरूच राहणार आहे. लांबलेलं षटक आहे, रबरासारखं थोडंसं ताणलं जातंय, कारण 3 वाईड आले त्या षटकामध्ये. तर 3 वाईड बरोबरच फलकावरती धावांची संख्या आहे 7 आहे. एक चौकार आलेला आहे रुद्र शिंदेच्या बॅटमधून. स्पर्धेमध्ये सातत्यानं धावा बनवलेल्या आहेत. रुद्र शिंदेने प्रयत्नपूर्वक धावा बनवलेल्या आहेत. टायमिंग त्याच्याकडे चांगलं आहे. विशेष म्हणजे बॅटचा फ्लो, फ्लरिशिंग, फॉलो थ्रू खूप चांगला आहे त्याच्याकडे, आणि त्यामुळंच एक क्रिकेटिंग शॉट बघायला मिळतात. आक्रस्ताळेपणा करत नाही, आडवे तिडवे शॉटवरती जास्त विश्वास ठेवत नाही. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला, मात्र हा फसलेला फटका आहे. षटक पहिलं संपेल. फलकावरती धावा 7. शिवगर्जना पथक 7, लॉस ऑफ नो. षटक दुसऱ्या क्रमांकाचं सुरू होणार आहे. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रसाद आणि फलंदाज आनंद. उजव्या बाहेर होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा उशीर होतो हा फटका खेळायला. जितका देखना फटका आहे ना स्क्वेअर कट, तेवढा जास्त रिस्क घेणारा फटका आहे. कारण लाईन मध्ये यायचं आहे, टायमिंग पकडायचंय तुम्हाला व्यवस्थित. पॉइंट आणि कव्हर किंवा गली आणि पॉइंटच्या मध्ये फटका खेळायचा आहे. यास यास डाव्या इष्टीवरचा चेंडू स्क्वेअर लेगला आणि 6 धावांची मोहर उमटेल. धावा 6 फलकावरती नोंदवले जात आहेत. धाव फलकावरती 13. शिवगर्जना पथक 13 ऑन दी बोर्ड.
षटक सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं 13 धावा फलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदान. स्क्वेअर कटचा प्रयत्न इथे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेला आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. चित्त्याची चपळाई बघायला मिळते. तेरा धावा धावफलकावरती आहेत आणि पहिला परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पात्र लांब आहे शरीरापासून आणि इथे वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव. 14 धावा. शिवगर्जना पथक थोड्याशा अडचणीमधून जात असताना या स्पर्धेमध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये अक्षरशः धावांचा सडा पडतो. मात्र क्वचित प्रसंगी मोठे फटके आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त अतिरिक्त धावा जास्त आलेल्या आहेत त्या षटकांमध्ये. लेंथ बॉल. वा, फलंदाजाला थोडंसं थांबून ठेवलं यावेळेस. हात खोलायची संधी दिली नाही. एक धाव डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेक येणार आहे. तर फलकावरती 15 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना रुद्र शिंदे आणि आनंद कामठे सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये कोणतीही पडझड होऊ दिली नाही. थोडासा संयम ठेवलाय दोघांनी. आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी फलंदाजांना थोडंसं वेठीस धरलेलं इथे. परंतु जर एकदा पाय जमले, हात जमले, बॅटवरती बॉल मध्यावरती आला की मग फलंदाज थांबणार नाहीत. लेंथ बॉल थोडासा स्लोवर वन होता. गती कमी केली होती चेंडूची. मिश्रण खूप छान आहे या षटकामध्ये. एक षटकार आलेला आहे. मग त्या व्यतिरिक्त 3 बॉल डॉट आहे. याला कारण मिश्रण चांगलं आहे. आमच्या भगिनी सुद्धा इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. घरामध्ये जेवण बनवत असताना त्या इतकं छान मिश्रण करतात. मसाल्यांचं, तिखट, मीठ एकदम छान मिश्रण असतं आणि मग जेवणाची लज्जत वाढते. तर तशी या षटकाची लज्जत वाढवलेली आहे गोलंदाज प्रसादनं. डावेष्टीच्या बाहेर आहे चेंडू. थोडासा भरकटला. धाव 1. धाव फलकावरती येणारे 16 धावा. सलामीचं षटक पॉवर प्लेचे षटक सुरू आहे मैदानामध्ये. 10 षटकांची मॅच आहे. 3 षटकांचा पॉवर प्ले. 7 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. 6वं षटक हे मॅजिक 50-50 ओव्हर आहे. या षटकाने या स्पर्धेमध्ये खूप धमाल करून दिलेली आहे. पराभवाच्या छायेतले संघ विजयाच्या उंबरठ्यावरती उभे राहिलेत. एखादा विजयाकडे जाणारा संघ पराभवाच्या छायेत आलाय. स्क्वेअर लेगला चेंडू. गॅप मोठा. कोणी नाही क्षेत्ररक्षक तिथे. चेंडूला वाट मोकळी आहे आणि 4 मिळतील. षटक संपलेले. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा. फलकावरती सलामीची जोडी मैदानामध्ये. आनंद आणि रुद्र शिंदे. आनंद आता स्ट्राईक एंडला आहे. रुद्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे राघव खेडकर. शिवगर्जना विरुद्ध रमणबाग युवा मंच. यास चांगला चेंडू आहे. गुड लेंथ होता बॉल. हलकासा बाउन्स होता चेंडूला आणि ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड फ्लिक आपण म्हणतो अशा फटक्यांना. जो बाउन्स होतो, बाउन्स वरती चेंडू वर हवेमध्ये लिफ्ट करायचा असतो. मात्र यावेळेस कनेक्शन मिळालं नाही. निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल सुद्धा महत्वाचा असतो. अलीकडचं क्रिकेट एवढं फास्ट आहे की निर्धाव चेंडू सुद्धा पराभवासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे डॉट बॉलची संख्या कमी करणं महत्व. आणि या खेळपट्टीवरती आम्ही पाहतो चौकार षटकार लिलया येतात. त्यामुळे जास्त संख्या मोठी चौकार षटकारांची हवी आहे. मागच्या 2 षटकामध्ये ती थोडीशी रोडावलेली आहे. सरळ बॅट. नो बकवास. धावा 4. 24 वरती पोहोचेल शिवगर्जना पथक. तिसऱ्या षटकामध्ये जिथे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येतात. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग ही जागा निवडलेली यावेळेस या फलंदाजांसाठी. पण चेंडू लेंथ टाकलेला आहे. ज्यावेळेस 2 क्षेत्ररक्षक या पोझिशनला उभे असतात, काय टाकायला पाहिजे हे मी सांगणार नाही.
यस, कडक कडक, उंच उंच, उंचच उंच, लांबच लांब, क्षेत्ररक्षकांना करून गेला निर्जीव खांब. धावा 6. खूप चांगला फटका होता, फटक्यामध्ये जराही खराबी नव्हती, पण क्षेत्ररक्षक पॉइंटला समोर आहे. धावफलक 30 धावा. तिसरं षटक अजून सुरू आहे. 10 धावा राघवच्या षटकामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. 1 षटकार 1 चौकार आला, मात्र 2 डॉट बॉल आहेत त्याबरोबरच. ओहो, उंच आकाशाची स्पर्धा करणारा चेंडू ताऱ्यांना भेटतोय सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. षटकार. तिकडे जाऊ नका, जास्त अंधारामध्ये जाऊ नका. चेंडू दिसत असेल डोळ्यांना तरच आणा, नाहीतर राहू दे तिकडेच. शोधण्याच्या भानगडीत पडू नका. साप सदृश पाणी नाही, सापच आहे, सदृश नाही, सापच भरपूर तिकडे. 36 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. त्या परिसरामध्ये बऱ्याच वेळा प्रेक्षकांना साप दिसलेले आहेत. मॅच बॉल महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपला जीव धोक्यात टाकून फलंदाजी करणाऱ्या संघाचे पाठीराखे तिकडे चेंडू शोधतायत. पण एकदा का बॉल मैदानामध्ये वापरला तर मला वाटत नाही पंच तो बॉल घेतील म्हणून. एकदा हरवल्यानंतर नवीन बॉल मैदानामध्ये येतो आणि मग त्याच बॉलने पुढे मॅच सुरू राहते. तोच मॅच बॉल, हरवलेला बॉल. तर जरी तो बॉल सापडला तर तो बॉल तपासला जाईल व्यवस्थितपणे आणि तो जर योग्य असेल तरच तो बॉल आपण वापरणार आहोत, अन्यथा वापरणार नाही आहोत. 36 धावा फलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. आता क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल आणि अखेर शोधून काढले. मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो त्यावेळेस चेंडू जर हरवला तर 2 तास तो शोधायचो. ओढ्यात चेंडू गेला की शोधावाच लागायचा. पण त्यावेळेस इतके पैसे पण नव्हते की दुसरा बॉल आम्ही लगेच खरेदी करून आणू शकतो. त्यामुळे एकतर तो बॉल सापडला तरच आमचा खेळ सुरू व्हायचा, अन्यथा मग पुढे 2-3 दिवस खेळ बंद व्हायचा. मग जुगाड करायचो आम्ही काहीतरी इकडून तिकडून 1-1, 2-2 रुपये करून आणि मग बॉल आणायचो मग खेळायचो. 36 धावा आहेत फलकावरती. षटक क्रमांक 3 संपलेले आहेत. आनंद कामठे, रुद्रा शिंदे सलामीची जोडी मैदानामध्ये सावधगिरीनं खेळलेत. ते 3 षटकांमध्ये पडझड कुठली होऊ दिली नाही आणि 30 धावा ठोकल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट, हो, आता कनेक्शन मिळायला लागलेले. चेंडू बॅटच्या मध्यावरती यायला लागलाय आणि गोड आवाज. बॅट मधून आवाज आला गोड आणि रुद्राच्या फटक्याला नाही तोड. रुद्र बिनजोड. षटकार. 6 धावा. रिव्हर्स खेळलेला आहे. तुम्ही बघा, ही कलात्मकता आहे, ही प्रतिभा आहे. ही प्रतिभा तुम्ही क्रिकेटच्या पुस्तकामध्ये बघितलं ना, हा फटका तुम्हाला कुठेच दिसणार नाही. हा पुस्तकाच्या बाहेर जाऊन खेळाडूंनी स्वतः विकसित केलेला फटका आहे आणि म्हणून फलंदाजाचं कौतुक आहे, भरपूर कौतुक आहे. 42 धावा. यास पुढे सरसावत गॅप आहे इथे. चेंडूनं वेग घेतलाय. वा वा, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. सूर मारला, मारला सूर, उडाला धूर. चेंडू अडवलाय. 2 धावा वाचवल्यात. या धावा वाचवण्यासाठी प्राणांची बाजी कशी लावायची असते, प्रयत्नांची पावनखिंड कशी लढवायची असते, प्रयत्नांची शिकस्त कशी करायची असते दाखवतात खेळाडू. आणि हा जल्लोष जो तारुण्याच्या सळसळत्या रक्ताचा आहे तो बघणं हा विलोभनीय आनंद आहे. आज या खेळाडूंनी खुश करून टाकले आपल्याला. 42 धावा. 4थं षटक मैदानात.
रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षक फक्त पाठलाग करतील, चेंडू केव्हाच फरार आहे. धावा 4. रुद्र आता स्वार झालेला आहे पांढऱ्या घोड्यावर. 20 धावसंख्येवरती नाबाद रुद्र. आनंदनं 13 चेंडूमध्ये 23 फटकावले. 48 धावांची सलामी. पहिल्या विकेटसाठी शिवगर्जना पथक. चांगली सुरुवात आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये अजून ठाण मांडू नये. आणि विशेष म्हणजे ते फक्त ठाण मांडले म्हणजे शांत उभे नाही राहिले, तर सातत्याने क्षेत्ररक्षकांना पळवलंय सगळ्या बाजूला. ही फलंदाजी चिरंतन वसंत ऋतूमध्ये आहे. आणि जे खेळतात असं बघितल्यानंतर या वृक्षाचं एकही पान शिशिर ऋतूकडे डोळा लावून बसलेलं नाहीये. यस, चांगला प्रयत्न आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग इथे थोडंसं मिळालं नाही, पण एक धाव जरूर मिळेल रुद्रसाठी. 49 मात्र 22 चेंडूमध्ये 49 धावा बनवलेल्या आहेत. धावांचा वेग अपेक्षित राखलेला आहे. या षटकामध्ये देखील बाउंड्री झालेल्या आहेत. एकूण 13 धावा 4 चेंडूमध्ये. म्हणजे पॉवर प्ले संपल्यानंतर सुद्धा पॉवर कमी झालेली नाहीये. धावा येतातच आहे. सेट झालेले फलंदाज आहे. दोघंही सेट आहे. दोघांच्याही बॅटमध्ये बॉल व्यवस्थित मध्यावरती येतोय. आता टप्पा त्यांना समजलेला आहे. नजर चेंडूवरती बसलेली आहे. उसळीवरती ते स्वार होत आहेत. आणि अशा पद्धतीने रोखणं फलंदाज या कंडिशन मध्ये खूपच कठीण ठरतं. उजव्या आयुष्या बाहेर लेंथ बॉल टाकला होता. अपील जरूर आहे तिथे, मात्र पंचांवरती परिणाम नाहीये. चेंडू निर्धाव. पहिला चेंडू असा या षटकातला आलेला आहे की ज्यावरती धावा नाहीत. सत्यजित पाळे स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज आहे. सत्यजित मॅन ऑफ द मॅच देखील राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. सत्यजित गोलंदाजी लेदर बॉल देखील खूप चांगला खेळतो. यस, खांदा मारला होता. अपटबार टाकायचा प्रयत्न होता. अपेक्षित वेग मिळाला नाही, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथून एक धाव येईल आणि अर्धशतक फलकावरती. 50 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. सलामीची जोडी मैदानामध्ये. 50 धावांची भागीदारी अभेद्य. जंजिरा अभेद्य आहे. त्याला सुद्धा हेवा वाटला असेल की माझ्यापेक्षाही माझ्यासारखाच कुणीतरी अभेद्य आहे, आणि ते कोण असतील तर ते रुद्र आणि आनंद आहे. चार षटकं संपलेली. अजून एक षटक या एंड कडून टाकलं जाणार आहे समालोचन कक्षाच्या बाजूनं, आणि त्यानंतर मॅजिक ओव्हर सुरू होईल हे हॉस्टेलच्या बाजूनं. मॅजिक ओव्हर ही संकल्पना मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोलताशा पथकनं या स्पर्धेसाठी वापरलेली आहे. प्रचंड सुपर डुपर हिट झालेली संकल्पना आहे. दोघांना ऍडव्हान्टेज आहे. गोलंदाजांनी जर 10 धावांपेक्षा कमी धावा ठेवल्या तर 5 धावांचं बोनस त्यांना मिळतो. फलंदाजांनी 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर त्यांना जेवढ्या धावा बनवल्या असतील त्याच्या निम्म्या धावा मिळतात. हो, माफ का, मी 5 सांगितली. 6वी मॅजिक ओव्हर आहे. 10 षटकांचा सामना आहे. 6वं षटक हे मॅजिक ओव्हर असणार आहे. तर हे 5व्या क्रमांकाचं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. पहिला चेंडू ऋत्विक महाजन कडून वाईड आलेला आहे, आणि यस, लेंथ बॉल. चांगला चेंडू. फुलर लेनचे चेंडू सातत्यानं टाकणं हे निश्चित अवघड आहे. जसप्रीत बुमराह अशा प्रकारची यॉर्कर टाकायला प्रसिद्ध आहे. आपण बघतोय मोमोज कॉर्नर, जिथे 120 रुपयाला तुम्हाला मोमोज प्लेट आहे, मात्र एका प्लेट वरती दुसरी प्लेट फ्री आहे. आस्वाद घेऊ शकतो. इथे 5 चेंडू. चेंडूची गोटी उंच लांब ठोकलेला हा षटकार. आता आना, आता आना, आता नवीन बॉलच घ्यावा लागेल आता. हा बॉल काही परत मिळणार नाहीये. हरवलेला आहे बॉल. एकदा इंग्लंड काउंटीमध्ये हरभजन सिंग आणि स्नॅप हे दोघं जण बॅटिंग करत होते आणि अब्दुल रज्जाक गोलंदाजी करत होता. प्रचंड स्विंग होता बॉल, आणि स्नॅप सेवा, वाईट चेंडू आहे. स्नॅप सेवाकडे आला होता आणि त्याला सांगितलं की अरे काय बॉल स्विंग होते, कसं खेळायचं आता. तो म्हणाला थांब, माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि पुढचा बॉल सेहवागनं स्टेडियमच्या बाहेर फेकून दिला. नंतर नवीन बॉल आला. दोघांनी तासभर आरामात बॅटिंग केली. इथे हरवलेला बॉल. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये हर बॉल
हरवल्यानंतर नवीन बॉल मैदानामध्ये येत असेल तर ते परवडणार नाही फलंदाजांना. लांब ठोकलेला आहे, लांब थेट जंगलामध्ये चेंडू आहे. आता चेंडू बरोबर तिकडे साप खेळू द्या, अजून कोणी खेळू द्या, जाऊ नका तिकडे. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव आहे फलकावरती. 58 वरून 59. हे षटक लांबलेले खूप. 3 चेंडू अतिरिक्त आले ऋत्विक महाजनच्या षटकामध्ये. एक षटकार पण आलेला आहे. 6 चेंडूंचं षटक. आता 9 चेंडू त्याला टाकायचे आणि 9 चेंडू अजूनही 4 चेंडू चांगले टाकायचेत. इथे अतिरिक्त धावा निश्चित प्राप्त झाल्या तर अजून षटक लांबलं जाऊ शकतं. मला वाटतं मॅच बॉल शिवगर्जनाचे पाठीराखे खतरनाक आहेत. ते बॉल कुठे गेला तर सोडत नाहीत. इथे पुन्हा 6. वा, ताकद आणि नजाकत दोन्हींचा. पासष्ट धावा फलकावरती लागलेल्या आहेत 5व्या षटकामध्ये. सतत पळवलाय स्कोअरला. थोडासा गती कमी केली होती यावेळेस उजव्याच्या बाहेर. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कटच्या प्रयत्नात होता फलंदाज. त्याने बघितलं की नाही हे कनेक्शन खूप कठीण आहे, सोडून दिला आणि धाव फलकावरती आहेत 65 धावा. ऋत्विक महाजन, आनंद कामठे, रुद्र शिंदे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. 36 धावा 19 चेंडू मध्ये आनंद शिंदे आणि रुद्र शिंदे. 21 धावा 9 चेंडू मध्ये. यावेळेस फटका चांगला असेल. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि धावा 4. पुन्हा चांगला चौकार आनंद कामठेच्या बॅट मधून. 20 चेंडू मध्ये 40 धावा आनंद कामठे. 69 धावा 5व्या षटकामध्ये फलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये. जबरदस्त फलंदाजी. पहिली 5 षटकं कोणतीही विकेट पडू दिली नाही दोघांनी किंवा फारसे चान्सही मिळाले नाहीत. उंच फटका जरूर आहे आणि आता चान्स आहे. व्हॉट अ कॅच. वाह, अप्रतिम, अत्यंत सुंदर, लाजवाब, अद्भुत झेल. मिरॅकल कॅच, जादुई कॅच. आणि याचबरोबर पहिला फलंदाज बाद होतो. 69 वरती पहिला फलंदाज. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक कारण डोळे चोळायला लावणारा खेळ प्रेक्षकांसाठी आहे आणि डोळे किती वेळा चोळणार हा प्रश्नही तयार होतोय. काय कॅच घेतलाय बघा तुम्ही. संपूर्ण शरीर त्याने चेंडूच्या झोकून दिलं होतं चेंडूच्या समोर. चेंडू हातात घेतला, कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अखेर लक्षात आलं की कंट्रोल होत नाही. त्याने बॉडीला पुढे मूव्ह केलं आणि पण चेंडूवरचा कंट्रोल सोडला नाही, नियंत्रण सोडलं नाही. अखेर पहिलं यश प्राप्त झालेलं आहे. यश सोपं नसतं, त्यासाठी अपार मेहनत लागते, जिद्द लागते, चिकाटी लागते, धाडस लागते, तेव्हा यश मिळतं. आणि हे यश निश्चित मोठा आनंद मिळवून देईल टीम शिवगर्जनाला. षटक क्रमांक 5 संपलेली आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 69. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता नवीन एंड सुरू होणार आहे. डाव नव्यानं पुन्हा उभा होणार आहे. मॅजिक ओव्हर सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा प्रचंड खळबळी, प्रचंड वादळ निर्माण होणार आहेत. आणि याच खळबळींचा, याच प्रचंड वादळांचा मागोवा घेण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये निमंत्रित करतो शैलेश निवंगुणे सरांना. धन्यवाद.
धन्यवाद नरेश डोमे सर. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. परंतु पहिल्या 5 षटकांमध्ये अप्रतिम असा खेळ. शिवगर्जना दहाडली टीम इथे आणि काय वेगात इथे धावा बनवल्यात. उलट सुलट 69 69 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. मॅजिक ओव्हर प्रज्योत. पहिलाच बॉल रुद्र शिंदे ऑन साइडला इथे चेंडूला खेळून काढतायत. सिंगल इथे प्राप्त होईल. वेगवान धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 70. 70 रन्स ऑन बोर्ड. 70 धावा. काय सुरुवात केली आहे रुद्र शिंदे आनंद यांनी. अप्रतिम झेल आणि त्यामध्ये मात्र आनंद बाद झाला. परंतु सर्वश्री श्रेय त्या क्षेत्ररक्षकाला त्या गोलंदाजाला द्यावं लागेल. फॉलो थ्रू मध्ये उलट दिशेने जाऊन इतका अफलातून झेल घेतलाय. या स्पर्धेतील सर्वाधिक सुरेख असा झेल या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये अप्रतिमरित्या टिपला गेलाय. इथे देखील पदलालित्य केलंय आणि त्यानंतर मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे इथे मात्र ठोकला जातोय षटकार. 6 धावांसाठी सिक्सर. मधून काय देखना फटका इथे येतोय. मॅजिक ओव्हर मध्ये अशाच फटक्यांची गरज असते आणि सूरज जर आपण बघितलं ना तर अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. कारण पहिल्याच बॉलवरती पदलालित्य आणि त्यानंतर आलेला वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. दमदार फटका आहे. 2 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात. धावसंख्या 76. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता सरळ हाताने धावा येत होत्या तरी देखील उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अल्टी खेळण्याचा प्रयत्न. परंतु त्या दरम्यान चेंडू शरीराचा वेध. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक केलं इथे प्रज्योत यांनी देखील. प्रमुख गोलंदाज आहेत संघाचे प्रज्योत. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. यष्टिरक्षण. इथे मात्र सुरेखरित्या झेल टिपला जातोय. टिक फॉर टॅग. जशाच तसं उत्तर. प्रज्योत यांनी मात्र सूरज यांना डगआउटच्या दिशेने धाडलंय. दुसरा विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात निखिल वाघमारे. अजून एक डावखुरे शैलीचा बॅटर. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील प्रज्योत यांनी प्राप्त केली आहे. अजूनही 2 चेंडूंमध्ये त्या 3 धावा शिवगर्जना संघाला बनवायच्या आहेत. तर रमणबाग संघाला त्या रोखायच्या आहेत. रोखला तर 5 धावांचा बोनस इथे नक्कीच मिळेल आणि बनवला तरी देखील बॅटिंग टीमला त्या 5 धावांचा बोनस मिळणार आहे. ही दोन्ही बाजूला अजूनही संधी आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड करायच्या आहेत तर 2 चेंडूंमध्ये त्या 3 धावा कमीत कमी बनवायच्या आहेत. निखिल वाघमारे एक मातब्बर बॅटर आहे परंतु त्यांच्या विरोधात जी गोलंदाजी सुरू आहे. प्रतिस्पर्धी संघाचा एक प्रमुख गोलंदाज प्रज्योत. कमबॅक करणं ठाऊक आहे त्याला. पुढचा बॉल. आल्या हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. शरीरापासून वेगळं केलंय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्हाला संयमाने उत्तर द्यावंच लागतं. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 77 77 लॉस ऑफ 2 विकेट. 77 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 10 षटकांची सेमीफायनल आहे. सेमीफायनल क्रमांक 2. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेर. 9 धावा आतापर्यंत आल्यात. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. जर ती 1 धाव मिळाली तर 5 धावेंचा बोनस. बघूया तो बोनस मिळतो का. आतापर्यंत चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारल्यात. पुढचा बॉल. इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे अंगावरती लागला अथवा बॅटवरती. लेग बाय स्वरूपाची धाव परंतु 10 धावा आल्यात. याचाच अर्थ 5 धावेचा बोनस इथे शिवगर्जना टीमला इथे मिळणार आहे. षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 10+5 एकूण 15 धावा
या स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या होते ती 84 धावा, 84 रन्स ऑन बोर्ड. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. समस्त हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची अश्वावरती विराजमान असलेली ती शिवमुद्रा आपण पाहतोय. महाराजांच्या प्रतिमेकडे जरी पाहिलं ना तरी देखील तो जोश खेळताना मैदानामध्ये दिसून येतो. खेळाडूंचा अगदी रक्त असं सळसळतं. मग ते गोलंदाजी फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण करत असू द्यात. आमचे कॅमेरामॅन देखील महाराजांची ती मुद्रा इथे कॅमेरामध्ये कैद करतात आणि त्यानंतर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण SPL सीझन 2 च या ट्रॉफीज आपण पाहतोय. षटक क्रमांक 7 ची सुरुवात. राघव इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू हातात आहेत. रुद्र शिंदे यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. धावसंख्या होते ती 90 धावा. 90s मध्ये इथे धावसंख्या पोहोचली आहे. काय बॅटिंग केली आहे रुद्र शिंदे यांनी. रुद्र अवतार इथे प्रामुख्याने पाहायला मिळाला. षटकाराने सुरुवात केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पदलालित्य. काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूर. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल होईल फरार. येतोय पुन्हा एकदा 4-4-4 चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आपण पाहिलेत. ही ट्रॉफी बघत असताना खेळाडूंचा देखील जोश हा द्विगुणित होतोय. पुन्हा एकदा चेंडू इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू वेगात येऊन चेंडू अडवतील, कलेक्ट करतील, फेकतील. त्या दरम्यान आलेल्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 96 धावा. 96 लॉस ऑफ 2 विकेट. रमणबाग संघाच्या विरोधात एक चांगली धावसंख्या उभी केली आहे. शिवगर्जना संघाला देखील ठाऊक आहे की हा संघ देखील तितकाच तगडा आहे, ताकदवान आहे. आतापर्यंत एकही मॅच त्यांनी गमावलेली नाहीये आणि गतवर्षीचे ते विजेते देखील आहेत. एक विनिंग हॉर्स आहे. त्यांच्या विरोधात चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी आहे. पुन्हा एकदा अल्टी पलटी आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मारेल कल्टी. 4 धाव्यांसाठी चौकार. होणारी वाढ. धावसंख्या बरोबर 100 धावा. 100 अप. तिहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. क्या बात है. रुद्र शिंदे पुन्हा एकदा पदलालित्य. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न इथे केलाय. जेल देखील इथे टिपलाय की नाही याची पडताळणी केली जाईल. झेल यशस्वीरित्या पूर्ण केलाय की नाही याची पडताळणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केली जाईल. आता इथे जे कॅमेरा आहेत आणि जे तिसऱ्या पंचाला निदर्शनात येणार आहे त्यानुसार तो निर्णय आपल्याला इथे कळवला जाईल. फार क्लोज कॉल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील इतके कॅमेरे असतात, कधी कधी ते दिसून येत नाही. इथे 4 कॅमेरा अँगल मध्ये काय काय पाहावं लागेल. कॅमेरामनचं फार कौतुक करावं लागतं. कारण त्यांना बघा, तुम्ही नो बॉल कव्हर करायचेत, बीमर कव्हर करायचेत, वाईड बॉल कव्हर करायचेत, धावा कंप्लीट होतात की नाही त्या कव्हर करायच्यात, बॉलला फॉलो करायचंय. सोपं नाहीये हे काम. फक्त डोळे उघडे ठेवून चालत नाही. तिथे तल्लक बुद्धीचा देखील वापर करावा लागतो. मुशकराज थोडेसे नर्वस आहेत का आनंदित आहेत? एन्जॉय. यस, लाईव्ह बना दूंगा. जल्लोष चालू आहे. मुशकराज देखील इथे एन्जॉय करतायत. ठाऊक आहे ही स्पर्धा एवढ्या मोठ्या उंचीवरती आहे, एवढं चांगलं नियोजन आयोजन आहे, आपला देखील हातभार आहे, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर OUT आउट.
आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये वेगवेगळ्या कलरच्या लाईट्स देखील इथे प्रज्वलित करण्यात येतात आणि तो एन्जॉय आहे. आज शेवटचा दिवस तितकाच दिमागदार सोहळा मैदानामध्ये संपन्न केला जातोय. शेवटच्या दिनी नेहमीच चांगलं दृश्य आपण पाहिलंय. हे देखील स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. आमचं समालोचन कक्ष tenniscricket.in च्या माध्यमातून आम्हाला देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॅमेरामॅन करतायत. त्यांचं कौतुक करावं लागतं. ते कौतुक केल्याशिवाय आम्हाला तुमच्यापर्यंत येता येणार नाही. त्यामुळे ते कौतुक करणं गरजेचं आहे. चला आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती बॉलला खेळून काढलंय सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या ठोक डाला षटकार 6 धाब्यांसाठी सिक्सर. पहिल्याच बॉलवरती षटकार. प्रत्येक बॅटर डगआउट मध्ये सेट होतोय. कुठेतरी असं दिसून येत आहे की डगआउट मध्ये सेट व्हायचंय. मैदानामध्ये गेल्यानंतर प्रत्येक बॉल वरती प्रहार करायचा आहे. कारण धावसंख्येचा इथे विक्रम नोंदवावा लागणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 106 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज विराज. षटक क्रमांक 8 ची इथे सुरुवात. एका बाजूने निखिल वाघमारे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मनोज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. तर विराज इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला वेळेकडे लक्ष ठेवा. तुम्हाला ठाऊक असेल सेमीफायनलच्या पहिल्या मॅच मध्ये गजर संघाला पेनल्टी अशा परिस्थितीमध्ये मिळाली होती की ती परिस्थिती आल्यानंतर कोणी पेनल्टी देत नाही. परंतु पंचांची इथे तटस्थ भूमिका आहे. आयोजकांनी देखील त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे वेळ कुठलीही असू द्यात, परिस्थिती कुठलीही असू द्यात, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज इथे केलं जाणार नाही. जे नियम आहेत नियमाला धरूनच आपण स्पर्धा खेळवतोय. षटक क्रमांक 8 ची सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट. बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. या संध्याकाळच्या समयी या हिरव्या गालिच्याला अक्षरशः गुदगुला करत चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 110 धावा. स्वागत केलं इथे विराज यांचं चौकाराने निखिल वाघमारे यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. वेगात बॅट फिरवली गेली परंतु संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगताय 5 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. जे डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन. इथे देखील खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल आहे. एक धाव पूर्ण आहे. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. पहिलीच धाव अगदी आरामात घेतली त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. सिंगल वरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 111 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 111 धावा स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. हा जो सगळा तामझाम दिसतोय ना, ही जी संकल्पना दिसते ना, हे सर्व या डोक्यामुळे आहे, या व्यक्तिमत्वामुळे आहे. आदित्य सर आपण इथे पाहतोय. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. ठाऊक आहे 111 धावा हा जो आकडा आहे हा अनलकी आहे. याला लगेच हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल मी ते 112 झाले. आता विकेट गेलेली नाहीये. हा मी ज्या वेळेस सिग्नल देईल ना त्यावेळेस संयम ठेवा. 111 ला संयमाने उत्तर दिलं. 112 पुढचा बॉल निखिल साठी. संयम दाखवला परंतु आता मात्र तो संयम तुटतोय. बॉलला पाठवलं जात आहे सीमारेषा. चेंडू खाली येतील. झेल इथे टिपला जाईल. टिक फॉर टॅक. जशास तसं उत्तर. षटकार मारला
परंतु लगेच इथे विकेट मिळवली आहे निखिल वाघमारे देखील डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. शुभागमन होत आहे जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय मनोज दादा देशपांडे साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. त्याचबरोबर राहुल दादा देशपांडे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहेत. आमचे कॅमेरामॅन देखील त्यांना कैद करतायत. उपस्थिती राहिली आहे कारण ठाऊक आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि एवढं चांगलं नियोजन आयोजन आहे. आपल्याला विनंती आहे ती विनंती स्वीकारून हे सर्व मान्यवर मंडळी आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला शुभेच्छा देण्यासाठी खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर प्रथमेश दादा गाडवे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. काका हलवाई स्वीटचे सर्वा प्रथमेश दादा देखील आलेत आणि त्यांची उपस्थिती म्हणजे आता बघूया काहीशी गोड बातमी मैदानामधून येते की काय. ज्याप्रमाणे काका हलवाई स्वीट्स तोंडाला मधुरता देणारी ही स्वीट बघूया इथे कशा प्रकारे कामगिरी खेळाडू करतायत आणि संघासाठी कामगिरी करतायत. पहिलाच बॉल उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 119 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यश त्यांच्या मागे चपळाई पाहायला मिळाली परंतु बॅटर मात्र यशस्वीरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये इथे उपस्थित आहेत. चांगलं यष्टीरक्षण. क्रिकेट आणि आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे. क्रिकेट काही वेगळं नाही आयुष्यामध्ये. सर्वात जवळच्या व्यक्तीपासून फार धोका असतो. आयुष्यामध्ये देखील बघा आणि क्रिकेटमध्ये देखील सर्वात जवळची व्यक्ती फार धोकादायक. क्रिकेटमध्ये देखील सगळ्यात जवळचा खेळाडू फार धोकादायक. यष्टीरक्षक कधी यष्ट उद्ध्वस्त करेल सांगता येणार नाही. इथे देखील त्याच गोष्टीची चर्चा आहे. बॅटर इथे यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत याचाच अर्थ बॅटर यष्टीचीत. विकेटचं पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. बोला तो बोला. त्यांच्या मागे काय यष्टीरक्षण केलं आत्ताच सांगितलं. सर्वात धोकादायक यष्टीरक्षक आहे आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या यष्टीचीत. आणि आपण बघतोय यष्ट्यांच्या मागे जे यष्टीरक्षक आहेत ना आयुष्याची दुसरी इनिंग म्हणजे वयाची 40 उलटलेला सर्वात यंग यष्टीरक्षक आहे. 43 वर्षाचा नवयुवक इथे यष्ट्यांच्या मागे. एक्सपिरियन्स किती असेल बघा. सोडणारच नाही. पकडलं तर सोडायचं नाही. विकेट इथे प्राप्त केली जाते. यष्टीचित होत असताना बॅटर अजून एक डगआउटच्या दिशेने. थोडीशी घाई केली. पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो इथे यष्टीचित. 5व्या विकेटचं पतन. 119 धावेंवरती 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने आलाय. नवीन बॅटर डावखुऱ्या शैलीचे मयुरेश लेफ्ट हँडेड. आता मात्र रणनीती बदलली आहे. थोडीशी मागे आलेत यष्टीरक्षक. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आहे. मग प्रत्येक वेळेस आपण यष्टीरक्षकांकडे बघितलं ना जो चेंडू हातामध्ये आलाय त्या प्रत्येक बॉलवर अपील केली जाते.
ते प्रेशर क्रिएट करण्याचं काम आहे. म्हणजे बॅटरचं कॉन्सन्ट्रेशन लूज करावं लागतं. त्यासाठी अपील गरजेची आहे. अपील करा, हरकत नाही. अपील करणं हे कामच आहे. इथे देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. अपील करणं हे काम आहे आणि त्या अपीलला दाद देणं हे पंचांचं देखील काम आहे. आयुष्यामध्ये माणूस फक्त दोनच ठिकाणी अपील करू शकतो. एक म्हणजे न्यायालयात आणि एक म्हणजे क्रिकेटच्या मैदानामध्ये. न्यायालयामध्ये जज आणि इथे मात्र पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागतो. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. 119 धावा झाल्या. धावा योग्य पद्धतीने होत होत्या. एखादी चूक आणि पुन्हा एकदा बॅकफुटला. चेक करायचंय. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला बॅटिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. टेनिस क्रिकेट .in वॉर रूम मध्ये पुन्हा एकदा तिसरे पंच पोहोचतायत. योग्य चेंडू आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. 90 षटक मैदानामध्ये सुरू आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. क्रिकेटचे दर्दी आहेत आणि त्यांनी केलेली ही गर्दी आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामध्ये देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आज काय विद्युत रोषणाई आहे. कलरफुल आहे सगळं काही. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे लॉस्ट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 119 119 फॉर लॉस ऑफ 5. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल आणि सक्सेसफुल. बॉल मात्र जाईल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. 3 चेंडू निर्धाव परंतु चौथ्या चेंडूवरती ठोक डाला. चौकार. 4 धावा. मास्टर सुरुवातीलाच आपल्याला महाराष्ट्रातून डायरेक्ट जमैकामध्ये घेऊन गेलेत. नक्की कोण होणार याची उत्सुकता आता मात्र शिगेला पोहोचली आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 2 3. हा आकडा मला वाटतं चौथ्या मॅच मध्ये देखील आलाय. 123 1 2 3 आणि त्यावरती 5 बॅटर बाद आहेत. पंच इथे मला वाटतं टाइम संपलेला आहे. त्यामुळे 3 खेळाडूंमध्येच इथे क्षेत्ररक्षण करावं लागेल जे 30 सर्कलच्या बाहेर असतील. 2 खेळाडू पटकन आतमध्ये घ्या. पटकन 2 कुठलेही 2 घ्या. वेळेची बंधन आहेत आणि जो वेळ खर्च झाला मला वाटतं सुरुवातीच्या 5 षटकांमध्येच भरपूर वेळ खर्च झालाय. कारण त्याच वेळेस ती थोडीशी धावपळ होती. तो वेळ खर्च करणाराच तो खेळ आपण पाहिलाय. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो जे तैनात करावे लागतील. अन्यथा इथे पेनल्टीला जे सामोरे गेले क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्याने केला जातोय. चला आपण पटकन खेळूयात. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती गुरु. गेंदबाजी केली आहे. गुरु इथे गोलंदाजी मार्क वरती. बॉलच नाहीये. प्रसाद बॉल घ्या. ते शेवटचे 6 चेंडू आहेत. आतापर्यंत 123 झाल्यात. 5 बॅटर बाद. चांगली धावसंख्या उभी आहे परंतु येणारी 6 चेंडू देखील हे फार महत्वाचे आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय ओमकार गायकवाड. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा आणि जसा टप्प्यात आला तसा बॉलला फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे हा देखील येतोय. चौकार चौकार चौकार. 4 धावेंसाठी.
बागमन पाहतोय ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. मोहनजी देशपांडे, त्याचबरोबर सचिनजी देशपांडे आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट राजेंद्र चिटणीस साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत इथे चौकाराने केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मनोज दादा देशपांडे त्यांचं देखील स्वागत. पहिल्याच बॉलवरती चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या 127. 5 गड्यांच्या मोबदल्यात. काय बॅटिंग इथे सुरुवात केली आहे. ओमकार गायकवाड बाहुबली बॅटर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. फार दूरवरचा अंतर गाठलंय आणि काय झेल घेतला इथे सत्यजित पाले. चांगला झेल इथे टिपलाय आणि मात्र ओमकार यांना डगआउटच्या दिशेने धाडलाय. अजून एक बॅटर, 6वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. हरकत नाही. गाणं आम्हाला ऐकायला आलं, तुम्हाला येणार नाही. कंडिशन अप्लाय. मॅच कडे आपण वळतोय. 127 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय यष्टीरक्षण आहे. चपळाई किती आहे बघा. हा अनुभव आहे. यष्टींच्या मागे तो अनुभव आहे आणि अनुभव इथे कामी येतोय. आपण म्हणतो ना की एखादा जुना खेळाडू आपल्या संघामध्ये का समाविष्ट असावा, त्याचं जिवंत उदाहरण यष्टीरक्षक मयुरेश. काय अप्रतिम यष्टीरक्षण आहे. बॅटरला अक्षरशः इथे बेड्या ठोकण्याचं काम यष्टीरक्षकाने केलंय. हलूच दिलं जात नाही. बांधून ठेवलं अक्षरशः. पुढे गेलात तर मी मागे आहेच. धावसंख्या 127. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय यष्टीरक्षण. पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन. अगदी यष्ट्यांना चिटकून उभे आहेत आणि त्यामुळे मात्र बॅटरचा फुटवर्क इथे होत नाहीये आणि वारंवार चेंडू मात्र निर्धाव आहे. ती दहशत आहे यष्टीरक्षकाची देखील. पुढे जाऊ दिलं जात नाहीये कारण एक यष्टीचित केलाय देखील. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात गुरु यांनी. चांगलं षटक आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 127 झाल्यात. काय टार्गेट इथे सेट केलं जाईल. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा कलेक्शन चांगलं आहे. पंच कळवतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. परंतु यष्टीरक्षण चांगलं आहे. कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांना विनंती आहे, यष्टीरक्षण आवडलंय का एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात मयुरेश यांच्यासाठी. अप्रतिम कलेक्शन चांगलं आहे. नजर किती बारीक आहे बघा. 128 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू हातातून निसटलाय. धावपळ सुरू आहे. एका धावेचं रूपांतर दुहेरी. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी देखील धाव पूर्ण आहे. साज बाज और ताज. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 131 धावा. या इनिंगचा शेवटचा बॉल. लास्ट बॉल. इनिंगचा शेवटचा चेंडू. 131 झाल्यात. एक फायटिंग स्कोर आहे. तुर्तास आपण बघितलंय ही नाण्याची पहिली बाजू आहे. एका बाजूने आपण ही मॅच बघितली आहे. दुसरी मॅच, दुसरी इनिंग, दुसरी बाजू आपल्याला बघायला मिळणार आहेत. काही लहान मुलं देखील मैदानामध्ये आली आहेत. ते मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच जरी कळली नाही ना तरी एवढी गर्दी बघून त्यांना देखील कळत असेल इथे काहीतरी चांगलं काम होत आहे. सगळ्यांच्या जीवाभावाचा खेळ ज्याचं नाव क्रिकेट ही स्पर्धा होतीये. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल. काय फटका खेळलाय. उंचीने इथे लहान आहे परंतु काय फटका महान खेळलाय. स्मॉल पॅकेट इन डायनामाइट. छोटा पॅकेज बडा धमाका. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार 6 धावेंसाठी. धावा इथे पूर्ण झाल्यात. 138 धाव्यांचं लक्ष आहे.
138 रन्स टू विन. चला शिवगर्जना टीमला विनंती आहे की आपल्याला वेळ जास्त खर्च करायचा नाहीये, कारण मेगा फायनल अजूनही शिल्लक आहे. आयोजकांचे कष्ट, आयोजकांचे परिश्रम तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत, त्यामुळे थोडस सहकार्य तुम्ही करणं गरजेचं आहे. आज देखील मैदानामध्ये जी रोषणाई अतिरिक्त करण्यात आली आहे, एक वेगळंच रूप आलंय आणि या सर्वाची अगदी दखल सर्व खेळाडूंना घेणं फार गरजेचं आहे. शिवगर्जना टीम आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतो. 60 चेंडूंमध्ये 138 धावा इथे रमणबाग या संघाच्या विरोधात इथे उभ्या केल्यात. बघूया त्या धावसंख्येचा पाठलाग रमणबाग टीम कशा पद्धतीने करेल. या संघाकडे देखील फार धुरंदर बॅटर आहेत आणि त्या धावसंख्येचा पाठलाग इथे कशा पद्धतीने केला जाईल याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. 138 धावा बघायला गेला तर फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे, परंतु करायला जर एकदा सुरुवात झाली ना तर हे लक्ष देखील इथे पूर्ण होऊ शकतं. आतापर्यंत कोणी 100 पार धावसंख्या इथे चेस केलेली नाहीये, परंतु या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड हे मोडण्यासाठी झालेले आहेत. 164 धावा याच मैदानामध्ये झालेल्या आहेत. बघूया 138 धावा या 60 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या जातील का. रमणबाग विरुद्ध शिवगर्जना सुरू असलेली लढत. काय प्रेक्षकांची देखील गर्दी आहे, ऑनलाईन देखील प्रेक्षक तितक्याच मोठ्या संख्येने या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावरती देखील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं त्याचबरोबरीने सर्व मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. प्रत्येक गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील सातत्याने इथे सुरू आहे. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये तो बारकावा आपल्याला पाहायला मिळाला आहे, जो आयोजन कमिटीने प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये जो दर्शवण्याचं काम केलंय. सुंदर असं नियोजन, सुंदर असं मैदान, चांगली खेळपट्टी, त्याचबरोबर प्रत्येक संघाला साजेसा असा इथे संपूर्ण किट देखील दिलाय. वेगवेगळ्या संघांची इथे जर्सी आणि काहीशी वेगळी संकल्पना या स्पर्धेदरम्यान संपूर्ण शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला राबवताना पाहायला मिळालेली आहे. सर्वाधिक चांगली आणि सर्वाधिक प्रसिद्ध असलेली वाहिनी tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर याच मैदानामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही गरमागरम मॅचचा आनंद घेताय, त्याचबरोबरीने इथे खाद्य पदार्थांचा देखील स्टॉल, म्हणजे आपल्या सर्वांचाच. सध्या तरी या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा की मोमोज कॉर्नर जे इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडे देखील जाऊन आपण या गरमागरम मॅचचा आनंद गरमागरम मोमोज खाऊन देखील घ्या. आणि त्यांनी या स्पर्धेदरम्यान एक स्कीम देखील दिली आहे. 120 रुपयांमध्ये मिळणारी मोमोजची डिश तुम्हाला जर घेतलीत तर तेवढ्याच किमतीची 120 रुपयांची अजून एक डिश तुम्हाला फ्री मिळणार आहे. चला बॅटर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. दुसऱ्या डावाची सुरुवात आपण लगेचच करतोय आणि जशी दुसऱ्या डावाची सुरुवात होईल पहिल्या 5 षटकांसाठी पुन्हा एकदा एक अभ्यासू आवाज आपल्या बरोबर इथे जोडले जातील. नरेश ढोमे सर आपल्या बरोबरीने इथे जोडले जातील. दुसऱ्या डावाची सुरुवात इथे प्रामुख्याने करण्यासाठी चला आपण दुसऱ्या डावाची सुरुवात करूयात. जोपर्यंत ते येतील तोपर्यंत मी आहेच. मॅचला आपण इथे सुरुवात करतोय. सेकंड इनिंग आणि पहिल्या 5 षटकांसाठी आपण सुरुवात लगेच करूयात. दुसऱ्या डावाची सुरुवात आघाडीचे दोन्ही बॅटर, ज्या बॅटरने नेहमीच आपल्या संघासाठी सुरुवात दमदार करून दिली आहे, प्रज्योत आणि त्याचबरोबरीने संदीप उर्फ सँडी. आघाडीचे दोन्ही बॅटर दोन्ही उजव्या शैलीचे आहेत आणि दोन्ही आक्रमक आणि कलात्मक देखील आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती रुद्र शिंदे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. 138 धाब्यांचा पाठलाग आहे. 138 धावा विजयाचं समीकरण
60 चेंडू 138 धावा. मोठं लक्ष आहे. लक्ष साध्य करायचंय म्हटल्यानंतर विकेटवरती थांबणं आणि धावा बनवणं हे देखील फार गरजेचं आहे. प्रज्योत इथे स्ट्राईक वरती सज्ज आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती संदीप. लाईट्स प्ले. दुसऱ्या डावाची होते सुरुवात. 60 चेंडू आणि 138 धावांची गरज. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. आनंद आपण पाहतोय इथे डीप मध्ये तैनात. सिंगलने इथे धावसंख्येचा शुभारंभ. सुरुवात श्री गणेशा इथे सिंगलने केली जाते. एकेरी धाव. धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. एकेरी धावेने 138 धावेंचा पाठलाग आहे. सुरुवात तर इथे सिंगलने केली आहे. पुढचा बॉल इथे देखील गुडघा टेकवत मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वाटतं काहीसा व्यत्यय इथे बॅटरला येतोय. साइड स्क्रीनच्या समोर जर कोणी असतील पटकन तिथून उठा. पटकन उठा. साइड स्क्रीन ही बॅटरसाठी आहे आणि तिथे कोणी बसू नका प्लीज. आपल्याला विनंती आहे. प्रेक्षक गॅलरी आहे तिथे जाऊन बसा. अन्यथा मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसा. फक्त साइड स्क्रीनच्या इथे बसू नका. इथे देखील पदलालित्य चलकर्मी आपण बघितली. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल आहेत. संयम इथे आहे पाहायला मिळतोय. 3 बॉल वरती 3 सिंगल. रुद्र शिंदे देखील फार विचारपूर्वक गोलंदाजी करतायत. गोलंदाजांना असंच करावं लागतं. 6 चेंडू हाताळायचे. थोडा विचार हा करावाच लागतो. तर चेंडू हातामध्ये मी टाकायचं काम करेन आणि बॅटर मारायचं काम करेन असं चालत नाही. विचारपूर्वक तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. धावसंख्या 3. इथे देखील हलक्या हाताने शेवटच्या क्षणी इथे शॉर्ट सिलेक्शन. बघा काय इथे मेंटॅलिटी आहे बॅटरची देखील. ठाऊक आहे गोलंदाजाने इथे गतीचं परिवर्तन केलं. चेंजअप पेस केला. हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला. शेवटच्या क्षणी इथे मात्र संदीप यांनी हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4. अल्टीपल्टी स्विच इट आणि ज्या चौकाराच्या शोधात होते प्रज्योत यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. इथे मात्र बॅटरने गुडघा टेकला आणि बॉलला पाठवून दिला. सीमारेषेच्या पलीकडे ठोक डाला. षटकार 6 धाव्यांसाठी. षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा झाल्यात आणि पुन्हा एकदा आमचे सहसमालोचक इथे आपल्या बरोबर जोडले जातील. नरेश धोमे सर या आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मूक नजरेत किती साठवू ज्वालांचे हुंकार. आज रणांगणी उठतील तुझ्या जयघोषांचे झंकार. धन्यवाद शैलेश निवंगुणे सर. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मुद्रा प्रतिष्ठान. ओ हो काय शॉट आहे. टायमिंग परफेक्ट. चेंडूला केली हवाई सफर. धावा मिळतील 6. षटकार. संदीप शिंदेचं पहिलंच कनेक्शन आहे. पहिलाच चेंडू त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. विजयाचं समीकरण निश्चित मोठं होतं. 138 धावांना उत्तर द्यायचंय. 10 षटकांमध्ये मोठा स्कोअर समोर आहे. मागे आला बॅकफुट वरून पूल करण्याचा प्रयत्न. इथे मिडॉन चेंडूच्या समोर 1 धाव आणि धावफलक 21 वरती पोहोचलेला आहे. षटक क्रमांक
दुसरं मैदानामध्ये पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिलं षटक निश्चित चांगलं आलं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आणि 14 धावांची सरासरी अपेक्षित आहेच आहे. प्रत्येक षटका पाठीमागं पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या जवळ पोहोचलेले आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झाला. मोठा पाठलाग आहे धावांचा. भरपूर शफल के झाला तो, भरपूर पुढे आला. इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता, तिथे कनेक्शन मिळालं नाही, पण एक धाव जरूर मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचेल. 22 धावा, 22 लॉस ऑफ नो. मोठा धावांचा पाठलाग म्हणजे यम सावित्रीचा पाठलाग असतो. सत्यवानाचे प्राण परत मिळवायचे असतील तर जिद्द, चिकाटी, धाडस दाखवलं होतं सावित्रीनं. तेव्हा यमराजाकडून तिला सत्यवानाचे प्राण मिळाले होते. तीच चिकाटी, तेच धाडस, तीच जिद्द ठेवावी लागेल इथे फलंदाजांना. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. ही भेट आहे, ही भेट आहे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकासाठी. मोठा फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, फर्स्ट विकेट डाऊन. बाद होईल. पहिला धक्का, पहिला धक्का इथे बसेल रमणबाग युवा मंचला. अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची उपस्थिती आहे. अत्यंत सुंदर देखणा डिझाईन केलेला अतिथी कक्ष. गेले 5 दिवस या स्पर्धेची, या मैदानाची उंची, या मैदानाची शोभा वाढते. वाह वाह, फटका अत्यंत शानदार आल्या, बरोबर षटकार. मैदानामध्ये 'विराज राऊतचा विराट फटका. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे विराजनं. विराट षटकार आणि धावफलकावरती 28. यस, इथे उजव्या इशा बाहेर होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन बॉल म्हणतो आपण त्याला. चेंडूने जणू काही बुडी मारली होती पाण्यामध्ये, डुबकी मारली होती आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला. 110 अजून पाहिजेत. 48 चेंडू मध्ये 13.75 धावांची सरासरी अपेक्षित आहे. एक गडी बाद, 28 धावा, 14 धावांची सरासरी. सरासरीपेक्षा पुढे एक फलंदाज गमावलाय मात्र रमणबाग युवा मंचनं. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सातत्य दाखवलं या संघानं. प्रत्येक सामना गणिक आपला खेळ उंचावत. दोन्ही संघ त्याच ताकदीचे. आज इथे विजय संपादन करणं महत्वाचं आहे, कारण प्रतिष्ठेची स्पर्धा. हे विजेतेपद वर्षभर अभिमानानं मिरवलं जातं आणि त्यामुळेच शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये जिंकण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला आहे. पराकोटीचा संघर्ष इथे बघायला मिळालाय पहिल्या सामन्यापासून. रिव्हर्स अटेम्प्ट, हो, हे अद्भुत आहे, अद्भुत आहे. कागदावरची शाई किती सांगेल. पराक्रमाचा रंग प्रज्योत तुझ्या घावांनीच दुमदुमेल विजयाचा दंगा. षटकार. मैदानामध्ये 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो, खराब चेंडू होता. खरपूस समाचार. धावा 4. जल्लोष, जोश आणि आनंद.
38 धावा फलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. रुद्र शिंदेवरती हल्ला. 2 चेंडू मध्ये 2 बाउंड्रीज. 10 धावा या षटकामधून. 100 पाहिजेत अजून. यस, इथे फटका खेळला नाही मोठा. बघितलं की चेंडू उजव्याच्या बाहेर जातोय. थोडासा धोका होऊ शकतो. आवरलं स्वतःला आणि हलक्या हाताने फटका खेळला. खूप महत्वाचं आहे स्लो डाऊन करणं. तुम्ही बघितलं असेल की यावर्षी ज्यावेळेस भारतीय महिला फायनलची मॅच खेळत होत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. यस, कडक कडक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू. पुणेकर रिक्षा चालकांना सुद्धा स्पर्धा करील असा गॅप मधून काढलेला चौकार आहे. धावा 4. मान्यवरांचं आगमन इथे होतंय. मनपूर्वक स्वागत आहे. आज प्रचंड गर्दीचा महापूर ओसंडून वाहतोय. एक्सपर्ट क्राऊड इथं मैदानामध्ये. रिव्हर्स खेळायचा होता. खूप आधीच ठरवलं होतं की मी उलटा खेळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला वेळ असतो. त्याला तो ठरवू शकतो की आता हा चेंडू मी टाकेल. 43 धावा या षटकामधून. अर्थात रुद्र शिंदेचं दुसरं षटक आहे. 29 धावा खर्च केलेल्या आहेत. भरपूर खर्चिक ठरलेला आहे. आणि एवढी उधळपट्टी केली तर मला वाटतंय परत एकदा सुंदर अप्रतिम अफलातून षटकार. प्रज्योत शिरोडकरच्या बॅटमधून 4 धावा आलेल्या आहेत आणि खूपच खर्चिक ठरलं हे षटक. 47 धावा 3 षटकांमध्ये 1 गडी बाद. 47. तर आता 91 अजून धावांची आवश्यकता. 42 चेंडू 91 धावा. मजर शेख गोलंदाज विकेट टेकर. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट काढल्या होत्या मजर शेखनं आणि सातत्यानं विकेट काढलेल्या आहेत. त्या अगोदरही त्यानं भरपूर विकेट काढलेल्या आहेत. मजर शेखच्या गोलंदाजीची चर्चा झालीच पाहिजे. या स्पर्धेमध्ये सातत्यानं विकेटच्या पाठीमाग तो यशस्वी ठरलेला आहे. फलंदाज विराज राऊत. हो, थोडासा पुढे आला होता. खूप लेट खेळला हा फटका. पण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा निसटला. स्किड होते बॉल इथे आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना देखील जबाबदारीने खेळणं अपेक्षित असतं. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका म्हणजे क्रिकेट नसतं. 47 धावा 1 गडी बाद. चौथं षटक सुरू. 41 चेंडू मध्ये 91 धावा हव्यात. मजर शिवगर्जना विरुद्ध रमणबाग अशी दुसरी सेमीफायनल मैदानामध्ये सुरू आहे. गजर प्रतिष्ठान नाही बोलतच नाही आपण. वाह, फटका उंच आहे. फटका देखना आहे आणि हा षटकार आहे.
मजर शेख, समोर विराज राऊत. बॅकफुट पॉइंटला चेंडू आहे. एक धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक पोहोचतो 54 वरती. एक गडी बाद 54. चौथं षटक सुरू असताना 39 चेंडू 84 धावा. तर नेहमीच लौकिक आहे या स्पर्धेमध्ये. मजर शेखचा विकेट घेणं हा लौकिक आहे. शिवगर्जनासाठी मजर शेखनं सातत्यानं विकेट काढलेले आहेत. आतापर्यंत 4 डावांमध्ये 8 विकेट त्याच्या खात्यावरती आहेत. इकॉनॉमी देखील चांगली त्याची 5.75. म्हणजे प्रत्येक बॉलला त्याने एक धाव पण खर्च केलेली नाहीये. मजर शेख हे षटक मात्र त्याच्यासाठी टफ आहे. ओहो, इथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे आणि काय कॅच आहे, काय कॅच आहे. तुम्ही परत परत रिप्ले बघू शकता या चेंडूसाठी. मी विनंती करेन ऑपरेटरला रिप्ले दाखवा. यस, पुढे बॉल होता, ग्लान्स केला स्क्वेअर लेगला आणि क्षेत्ररक्षक एकाच उभा होता, तो अलगद उडी मारली आणि पकडला आहे कॅच. एकदा वीर हनुमानांनी धनुष्कोडीवरून उडी मारली होती, थेट लंकेत पोहोचले होते. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. गौरव गीत किती करावे स्तवन, तुझ्या धैर्याच्या निनादानेच थरथरेल भवन. सुंदर कॅच. फलकावरती धावांची संख्या आहे 54. 2 बाद 54. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 38 चेंडू 84 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही बाजूने हल्ले होत आहेत, दोन्ही बाजूने वार होत आहेत, दोन्ही बाजूने पलटवार पण होत आहेत. परत एकदा उंच फटका. गोलंदाज मजर, चेंडू खाली येतोय पण कॅच ड्रॉप होईल. विकेट टेकर ही बिरुदावली त्याने मिरवलेली अभिमानानं. विकेट काढून दिलेली आहे. अजून एक विकेट त्याच्या पुढ्यात होती, मात्र त्याने स्वतःच गमावलेली आहे. मजर शेख 8 विकेटने आता 9 विकेट त्याच्या खात्यावरती आहेत. एवढ्या विकेट आहेत, मला वाटतं अजून काही विकेट घेतल्या तर चित्रगुप्तांना सुद्धा त्याची गणती करणं कठीण जाईल. फलकावरती 55 धावा, 2 गडी बाद 55. चौथं षटक सुरू आहे. 37 चेंडू 83 धावा. फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज बाद. दुसरी विकेट मजर शेखला, दुसरी विकेट. क्रॅम्प असतील पायात, मात्र संघाला विजयाच्या दिशेने अग्रेसर करणारा मजर शेख. तपस्वी मेडिकल फाउंडेशन आपल्या स्पर्धेसाठी मेडिकल पार्टनर आहेत आणि खूप चांगली सेवा त्यांची राहिलेली आहे. या स्पर्धेच्या सगळ्या प्रायोजकांचा मी मनापासून धन्यवाद देतो. टायटल स्पॉन्सर वेंकीज चटपटी चिकनचे निर्माते. को स्पॉन्सर आहेत निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. तर असोसिएट स्पॉन्सर्स कोहिनूर कृष्णकुमार गोयल एंटरप्राइज, KH काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन, नगरकर ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, रावेतकर या सर्व स्पॉन्सर्स मनापासून धन्यवाद. पार्टनर स्पॉन्सर आहेत क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीम्स, CC अँड कंपनी. त्याचबरोबर पार्टनर स्पॉन्सर्स आहेत राईट बाईट मॅक्स प्रोटीन, मीडिया पार्टनर दैनिक लोकमत, इव्हेंट पार्टनर लाईफ क्राफ्ट एंडलेस सोल्युशन्स, फूड पार्टनर राज दरबार व्हेज एंड नॉन व्हेज, फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, फिजिओ सपोर्ट डॉक्टर सचिन तपस्वी द ऑर्थोपेडिक स्पेशालिटीज क्लिनिक, तपस्वी चॅरिटेबल अँड मेडिकल सेंटर, बिवरेज पार्टनर आई कॅफे प्युअर व्हेज अँड सपोर्ट पार्टनर SD स्पोर्ट बिलीव्ह अँड अचीव,
सगळ्या स्पॉन्सर्सचं मनपूर्वक धन्यवाद. खूप छान सपोर्ट आपण स्पर्धेला केलेला आहे आणि त्यामुळंच ढोल ताशा वादन क्षेत्रामध्ये पुणे शहराचा लौकिक साता समुद्र पलीकडे घेऊन जाणाऱ्या आमच्या वादकांसाठी ही छानशी स्पर्धा उभी राहू शकलेली आहे. संकल्पना निश्चित शिवमुद्रा ढोल ताशा पथक आणि मुद्रा प्रतिष्ठानची आहे. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत निश्चित कौतुकास्पद आहे. स्पर्धेची बांधणी छान झालेली आहे आणि त्यानंतर त्याचं आयोजन लाजवाब झालेलं आहे. मागचे 5 दिवस मंतरलेले होते, संस्मरणीय होते, चिरकाल या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून राहतील. मुंबई, पुणे, धाराशिव ज्यांच्या आगमनाने मंचाची शोभा वाढते, वातावरण भारावून जाते. तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय विकासभाऊ पवार साहेब उपस्थित होत आहेत. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शिवमुद्रा ढोल ताशा पथक मुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. धाव फलकावरती धावा 55, 3 बाद 55. पुन्हा एकदा मी बघितले आज मजर शेख असा एक गोलंदाज आहे, त्याने पहिल्याच उपांत्य मला वाटतं सेमीफायनल मध्ये 2 षटकं टाकलेले, 4 विकेट काढलेले आहेत. सेमीफायनल क्वार्टर फायनल मध्ये आणि सेमीफायनल मध्ये तो एका षटकासाठी आला, तिथेही 2 विकेट त्याने काढलेले. आज 6 विकेट आहेत. कालपर्यंत त्याच्या नावावरती 4 होत्या, आज 6, 10 विकेट स्पर्धेमध्ये मजर शेखनं काढलेले आहेत. कमालीचा गोलंदाज आहे तो, विकेट टेकर, हमखास विकेट काढून देणारा गोलंदाज. षटक संपलेलं आहे. नवीन षटकाची सुरुवात सूरज कदम. याबरोबरच फटका चांगला होता, पॉइंट कडून थोडीशी चूक, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय, 2 धावा मिळणार आहेत. चुका टाळणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, एक चूक सुद्धा तुम्हाला मोठ्या पराभवाचं तोंड दाखवू शकते. संधी दिसताना छोटी दिसते, पण तू गेल्यानंतर लक्षात येतं की आपण किती मोठी संधी गमावलेली आहे. एक छोटीशी चूक आहे आणि ती सुद्धा अडचणीत आणू शकते आपल्याला. त्यामुळे प्रत्येक क्षेत्ररक्षक आहे की 10 ओव्हरची मॅच आहे, इथं चूक झाली, एक धाव तुम्ही जास्त खर्च केली, ती परत तुम्हाला ती चूक दुरुस्त नाही करता येणार. बाहेरची कड जरूर आहे. थर्ड मॅन फक्त बघत राहील आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागेल. धावा 4, 61 धावा. 5वं षटक. मीर फलंदाजी करतायत, दोघंही नवीन आहेत. 3 चेंडू खेळलेले आहेत प्रसादने, त्यामध्ये एक चौकार पण त्याला मिळालाय. सूरज कदमच्या गोलंदाजीवरती. कालपर्यंत सूरज कदमला विकेट पण नव्हती, पण आज सकाळच्या सामन्यामध्ये सूरज कदमनं 3 विकेट काढल्या आणि या सामन्यामध्ये परत एकदा त्याच्याकडून ती अपेक्षा करणार आहोत. आज काय कमालीचा खेळ, कमालीचा उत्कट खेळ, दर्जेदार खेळ, या स्पर्धेचा दर्जा वाढवणारा खेळ सकाळपासून आपण पाहतो. जसं जसं लेवल पुढे चाललेली आहे, लीग स्टेज वरून आपण सुपर 16 मध्ये आलो, सुपर 8 मध्ये आलो, सुपर 4 मध्ये आलो. आज रोमांच शिगेवरती पोहोचलेला आहे, उत्साह चरण सीमेवरती पोहोचलेला आहे. जमिनीचा समांतर चेंडू पुढे खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळणार आहे. रोमांस आणि ऍक्शनने भरलेला दिवस आहे आज. प्रत्यक्षात क्लायमॅक्स काय असेल हे कोणी सांगू शकत नाही. एक वेळ हिंदी चित्रपटातला क्लायमॅक्स मी ठामपणे सांगू शकतो पुढे काय होणार आहे. दाक्षिणात्य चित्रपट असेल तर लगेच सांगू शकतो आपण पुढे काय होणार आहे, हिरोला हिरोईन मिळणारच आहे. इथे काय होणार आहे हे नाही सांगू शकत कोणीच. यस, चांगला फटका, स्क्वेअर कट, डीप कव्हर पॉइंट, स्लीपर कव्हर तिथे तयार आहे. एकच धाव मिळेल. सूरज कदमची गोलंदाजी कमालीची आहे. एक चौकार जरूर आला तिथे, थर्डमॅनला प्रोटेक्शन 38 सर्कलच्या आतमध्ये असल्यामुळं, पण त्यानंतरचे जे बॉल त्याने टाकलेले दिशा टप्प्यांवरती अचूकता आहे. फलंदाजांना हात खोलण्याची संधी मिळाली नाही. जमिनीच्या समांतर फटके खेळायला भाग पाडले त्याने. हे प्रेक्षक आहे आणि प्रेक्षकांमधला उत्साह आहे. गर्दीचा महापूर आज या मैदानामध्ये ओसंडून वाहत असताना फलकावरती 63. 5व्या षटकामध्ये 32 चेंडू 75 असे लक्ष आहे. मॅच अजून मध्यावरती आलेली आहे. हळूहळू हळूहळू पुढे जात असताना अधिक रंग, अधिक उत्कटता तयार होणार आहे. कारण दोन्ही संघाने भरपूर मेहनत केलेली, भरपूर घाम गाळलेला आणि ते असं सहज सोडणार नाही एकमेकांना. फायनल मध्ये पोहोचायचंय. ट्रॉफी काय सुंदर आहे, अशी ट्रॉफी जगात कुठे कोणी बघितली नाही अजून.
आणि ही ट्रॉफी जर आपल्या घरात नसेल, आपल्या शोकेस मध्ये नसेल, तर कोणीच खेळाडू मान्य करणार नाही. सूरज कदम यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, धाव घ्यायचा प्रयत्न केला आणि पूर्ण देखील होणार. ही चोरटी धाव आहे. अशा चोऱ्या झाल्या पाहिजेत. लेग बाईचा इशारा, एक अतिरिक्त धाव. धावा अतिरिक्त असू द्यात, बाईज असू द्या, लेग बाईज असू द्या, वाईड नो असू द्या, धावा धावा आहेत त्या. एक वेळ वाममार्गाने आलेला पैसा नाकारा, स्वीकारू नका, पण धावा कशाही येऊ द्या त्या स्वीकारा. आखूड टप्प्याचा चेंडू, मगाचाही बाउन्सर होता, हा थोडासा बाहेर जाणारा बाउन्सर होता. कोणा मारला होता, अँगल बनवला होता चेंडूला आणि निर्धाव चेंडू. षटक अप्रतिम आलं इथे. फक्त 8 धावा या षटकामधून आणि षटक संपलेलं आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये 9 धावा आल्या, माफ करा, 9 धावा. हे चांगलं षटक आहे. तुम्हाला 14 धावा खर्च करा. चांगलं षटक आणि वाईट षटक कसं ठरवायचं? आस्किंग रन रेट 14चा आहे. 14 पेक्षा तुम्ही कमी 13 खर्च करा, मी चांगलं षटक म्हणेल. पण 15 नाही, षटक चांगलं नाहीये. सरासरीच्या आतमध्ये षटक ठेवलं पाहिजे आणि ते 9 धावा खर्च केल्यात अशा कंडिशन मध्ये की फलंदाज सुसाट सुटलेले आहेत आणि त्यांना रोखलेलं आहे. त्यामुळे हे षटक महत्वाचे. आता एंड बदलला जाईल, दुसऱ्या एंड मॅच सुरू राहील आणि मॅजिक ओव्हर येणार आहे. खरं तर ही मोठी शिडी आहे मॅजिक ओव्हर, पण सापशिडीचा खेळ कसा आहे तशीच हे मॅजिक ओव्हर आहे. इथे जर तुम्ही 10 धावा नाही बनवल्या तर तुम्हाला खाली जावं लागेल आणि जर तुम्ही अधिकच्या धावा बनवल्या तुम्ही 5 घरं खाली जाल, म्हणजे 5 धावा तुमच्या कमी होतील. पण जर तर तुम्ही 10 पेक्षा अधिक धावा बनवल्या तर तुम्हाला मोठी लिफ्ट मिळेल. कधी ती 5 धावांची असेल, कधी 6 धावांची असेल, कधी 7 धावांची असेल, कधी 10 धावांची असेल. अगदी 16 धावा इथे कमावलेल्या आहेत काही संघांनी. प्रेक्षक आज उत्कटतेने सामन्याचा आस्वाद घेत आहेत. ढोल ताशा पथकांवरती प्रेम करणारे सगळे प्रेक्षक आहेत. काही खेळाडू आहेत, काही फॅमिलीज आहेत इथे मैदानामध्ये आलेले आहेत. आणि आज आपल्या खेळाडूंना बघणं, आपल्या पथकातील खेळाडूंचा खेळ बघणं हे आमच्यासाठी निश्चित आनंदाची पर्वणी आहे आणि कोणी मिस करायला तयार नाही मैदानामध्ये. 5वं 6वं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. कोण आहे बॉलर सांगा? गोलंदाज मॅजिक ओव्हर मध्ये खास राखून ठेवलेला गोलंदाज असतो आणि मजर शेख गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. आज विकेट पाठोपाठ विकेट काढत गेलेला आहे तो. 6 विकेट आज काढल्यात त्याने या मैदानामध्ये. संघनायकाला सापडलेला तो जीन आहे. आज ऑर्डर मिळाली त्याला, विकेट काढ, त्याने काढून दिल्यात. मजर शेख समोर फलंदाज आहे समीर. नॉन स्ट्राइक एंडला प्रसाद. पहिला चेंडू मिड विकेटला, टॉस मोठा आणि धावा 4 धावांना नाही तोटा. पहिल्या चेंडूवरती 4, 10 धावांचं लक्ष अधिक जवळ करताना उजव्याच्या बाहेर फुल लेनचा बॉल, हा फॉली हलकासा मिड विकेटला उचलला आणि तिथे उंची चेंडूने मोठी घेतली. क्षेत्ररक्षकाची झेप कमी पडली. धावा 4. इथे 1-1 धावेला महत्व मोठं आहे. फलकावरती 68, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये सुरू. धावा कमावण्याची संधी आहे. सापशिडीमध्ये पुढे किती घरं पडणार आहे तुम्हाला सांगता येणार नाही, पण इथे तुम्ही तुमच्या मनगटाच्या जोरावरती धावा आणू शकणार आहात. त्यामुळे इच्छाशक्ती असेल, इथे लढण्याची तयारी असेल तर 10 धावा अवघड नसतील. उजव्याच्या बाहेर वाईड आहे. थोडी गती कमी केली होती, मात्र लांब खेचून आणायचा प्रयत्न होता फलंदाजाला. निष्णात फलंदाज आहे, अनुमान योग्य ठेवलं. बाहेर जाणारा चेंडू अजिबात छेड काढायला गेला नाही, सोडून दिला. 69 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. समीर पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर. परत एकदा बाहेर. समीर साठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. कारण माफ करा, धोक्याची घंटा मजरसाठी वाजलेली आहे. 6 धावा आलेल्या आहेत एका चेंडूमध्ये आणि आता 4 धावा रोखण्याचं आव्हान असणार आहे. समीर समोर फलंदाजी करणार आहे. 6 चेंडूमध्ये 12 धावा. प्रसाद मात्र निवांत आहे, 1 धाव काढलेली त्यानं. इथे आतमध्ये टाकला आणि बाहेर पाठवला. षटक मोठं होऊ शकतं.
12 धावा दुसऱ्याच षटकामध्ये आलेल्या आहेत. समीरचा आविष्कार, समीरचा जलवा, बेछूट फलंदाजी, बेफाम फलंदाजी, बेमिसाल फलंदाजी, बेरहमी से मारा. फलकावरती आणि आता ऑफर मिळणार आहे. 10 धावांवरती 5 धावा फ्री, 11 धावांवरती 6 धावा फ्री. आता ऑफर सुरू झालेले आहेत. ऑफर पुढे वाढत जाणार आहे. 120च्या मोमोज वरती 120चे अजून मोमोज प्लेट फ्री. 76 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक मैदानामध्ये सुरू आहे. फ्री आहे. इथे तुम्ही लोकमान्य मल्टीपर्पज मध्ये सोसायटीमध्ये गुंतवल्यानंतर जो परतावा मिळतो ना, तसा परतावा मॅजिक ओव्हर मध्ये मिळणार आहे. सामना वेंकीसच्या चिकन सारखा चटपटीत आहे, चमचमीत आहे, खमंग आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालेला चेंडू. फलकावरती 76 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये 27 चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे. स्कोअर कार्ड वरती जरी असं दिसत असेल ना, तरी जी यानंतर जे समीकरण येणार आहे ना, ते थोडंसं चक्रावणारं असणार आहे. आश्चर्यचकित करणारं समीकरण असणार. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या 12 आणि अजून त्याला 3 चेंडू टाकायचे. 3 चेंडू मध्येच 12 आल्यात. फुल टॉस होता पण स्लोवर वन होता. चेंडूच्या पीच पर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण गेलं. 1 धाव जरूर इथे येऊ शकते आणि धाव फलक अजून पुढे पोहोचणार आहे. 13. 1 धाव काढली की 1 फ्री मिळते. ऑफर लागलेले या षटकामध्ये ऑफर. 13 धावा आलेल्या आहेत या षटकामधून. अजूनही 2 चेंडू टाकायचे मजरला. कव्हर्स मध्ये गॅप आहे, तिथे दरी आहे, हुडकली आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू. धावा मिळणार आहे 4. दोन चेंडू मध्ये 1च धाव होती. मात्र मौन नव्हते ते. होता तो वादळाचा थांबलेला श्वास. क्षण येताच उसळला जसा प्रचंड महासागर खास. 4 धावा. 81 धावा फलकावर. कव्हर्स मध्ये इथे उधाण सागर आला. धगधगती छाती, डोळ्यात ज्वालांचा प्रकाश. गावागावांतून उगवला पराक्रमाचा सुवास. 23 धावा या षटकामधून आणि 12 धावांचा मिळेल बोनस. आज जन्मला पुन्हा शिवरायांचा वाद. धैर्याची पताका फडकली रणांगणात उंच. वीरांच्या पराक्रमाला नसे पराभवाची कंच. 23 धावा षटकामध्ये आल्यात. 12 धावांचा बोनस मिळालाय. 35 धावा. सेकंड हायएस्ट स्कोर ऑफ दिस फ्रॉम दिस ओव्हर. 48 धावा या षटकामध्ये आल्या होत्या एका सामन्यामध्ये. तर या सामन्यामध्ये 35 धावा आल्यात आणि धाव फलक आता वेगाने पुढे पोहोचलाय. 99 धावा. 99 धावा. आता 24 चेंडू 39 धावा बनवायच्या आहेत. काय घडणार आहे पुढे? कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2. आणि या रणकंदनाचं वर्णन मराठीमधून अत्यंत गोड आवाजामध्ये आपल्या समोर करण्यासाठी मी स्वागत करतो शैलेश निवंगुणे सरांना. धन्यवाद. धन्यवाद. सर्वात निर्णायक षटक जे या अगोदरचं षटक आपण बघितलं. तब्बल 35 धावा या एका षटकामध्ये आल्यात आणि होत्याच नव्हतं इथे मात्र केलं जात आहे. 99 धावा. येणारे 24 चेंडू आणि 39 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट हा 10च्या देखील आतमध्ये आलाय.
आणि काय बॅटिंग केली इथे प्रसादने. शेवटचा जो षटकार मारला ना हा नेत्रदीपकच होता. खेचून मारलाय, एखाद्याच्या कांशिलात मारतात तसा सड्डीशी आवाज आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. इथे देखील एकदा धावा यायला सुरुवात झाल्या की इथे मात्र सर्व काही सुस्थितीमध्ये घडतं. सोप्पा झेल इथे हातातून निसटलाय. कॅच सोडली की मॅच 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 101, 101. आता इथे मात्र सर्व काही बदलायला लागलंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. मिळालेलं जीवदान त्याचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल. समीर काय बॅटिंग इथे केली आहे. 10 चेंडूंमध्ये 21 धावा, तर प्रसाद 4 चेंडूंमध्ये 11 धाव्यांवरती आहेत आणि विजयाचं समीकरण 23 चेंडू आणि 37 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल वेगवान. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 102. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विचिटचा इथे प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र इथे फसतोय. चेंडू मात्र निर्धाव आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे, आपल्या विनंतीला मान देऊन किरणदादा दगडे पाटील आणि त्याचबरोबर प्रसिद्ध सिने अभिनेते, सिने दिग्दर्शक माननीय प्रवीणजी तरडे साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आपल्या विनंतीला मान देऊन खतरनाक इथे व्यक्तिमत्वाचं शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मॅच कडे देखील आपण वळूयात. 103 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा डावे यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 104, 104. 104 धावा आतापर्यंत झाल्यात. धावसंख्येचा इथे पाठलाग यशस्वीरित्या इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. थोडस खराब क्षेत्ररक्षण मयुरेश यांच्याकडून पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. 106 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मान्यवरांची देखील मोठी उपस्थिती. आपल्या विनंतीला मान देऊन किरणदादा दगडे पाटील देखील आलेत आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने मराठी सिनेमांना एक मोठी उंची गाठून दिली आहे, मराठी कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे, ते स्वतः देखील एक चांगले कलाकार आणि त्याचबरोबरीने सिने दिग्दर्शक म्हणून देखील ज्यांनी संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नावलौकिक मिळवलाय, ते सर्वांचेच लाडके प्रवीणजी तरडे साहेब देखील आपण व्यासपीठावरती विराजमान होताना पाहतोय आणि संपूर्ण मॅचचा या स्पर्धेचा ते लेखाजोखा देखील घेत आहेत. ठाऊक आहे त्यांना देखील क्रिकेटवरती देखील त्यांचं नितांत प्रेम आहे. कित्येक स्पर्धांमध्ये देखील त्यांचा खेळ आपण बघितलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे ओव्हर स्टेपिंग रिपीट सांग आणि चॅनल बदललेलं रिपीट सांग. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय.
तिसरे पंच इथे बारकाईने पाहतील जली यशस्वीरित्या पूर्ण आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. टेक्नॉलॉजिया tenniscricket.in यांच्या माध्यमातून इथे तपासणी केली जाते. या ठिकाणी मी आपल्या या स्पर्धेदरम्यान बेवरेज पार्टनर आई फूड्स अँड गणेश शेठ यांना मी विनंती करेल. आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून बेवरेज पार्टनर म्हणून ज्यांनी योगदान दिलंय ते आई कॅफे अँड प्युअर व्हेजचे सर्वा गणेश शेठ यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि त्याचबरोबर राज दरबार या व्हेज अँड नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे सर्वा रोहितजी फंड साहेबांना देखील मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. इथे मात्र निर्णय कळवला जातोय. बॅटर इथे सेफ आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 8 ला सुरुवात होते. पहिलाच बॉल इथे फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गोलंदाजी मार्क वरती मयुरेश यांना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती प्रसाद आहेत. पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 106 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. चेंडू हवेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. सिंगल इथे जेमतेम प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 107 धावा. येणारे 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. 16 बॉल मध्ये 31. 13 मिनिटांमध्ये ते 16 चेंडू हाताळायचे आहेत. ही देखील कंडिशन आहे. 16 बॉल मध्ये 31 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला खेळला. कॅप मध्ये बॉल आहे आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. येतोय एक खणखणीत रुबाबदार दर्जेदार अगदी बहारदार चौकार 4 धाब्यांसाठी. वाढ. धावसंख्या 111 धावा. 3 बॅटर बाद. 1-1-1 प्लस ऑफ 3. पुन्हा एकदा फ्लिक केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर ठोक डाला. धावसंख्येमध्ये वाढ. मॅच आली आहे 14 बॉल मध्ये 21 धावेंची गरज. सोडलेला झेल किती मागात ठरलाय. पुन्हा एकदा बॉलला इथे पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. एकदा तो स्कोअर कार्ड वरती आकडा येतोय. 1-2-3 लॉस ऑफ 3. 123 वरती 3 बॅटर बाद. पुढचा बॉल. पुन्हा एकदा तू डाल डाल मे मार मार. प्रत्येक बॉल वरती प्रहार. बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावा.
काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन, जेवढी गोड मिठाई आहे तेवढीच गोड बॅटिंग. प्रथमेश गाडवे साहेबांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपला गोडवा इथे देखील होऊ द्यात. काय बॅटिंग केली या दोन्ही बॅटरने आणि सर्वात चांगली बॅटिंग तर इथे केली आहे. पुन्हा एकदा प्रसाद, मोठा प्रहार, बॉलला पाठवून दिलाय, सीमारेषा पार, येतोय पुन्हा एकदा. 6-6-6. धावसंख्या 135. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव मिळते. 10 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. काय बॅटिंग केली आहे. ती मॅजिक ओव्हर होती की मॅच ओव्हर होती. आणि त्यानंतर मात्र इथे सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. उगाच या संघाने पहिलं पारितोषिक मिळवलेलं नाहीये. गत वर्षी दाखवून दिलाय आम्ही विजेते आहोत आणि विजेत्या दिशेनेच वाटचाल केली आहे. स्कोर आर लेवल बरोबरी गाठली आहे. 137 धावा, एका धावेची गरज. आता इथे काय मॅचला मजा आली आहे बघा. गजर संघ आणि रमणबाग पहिली मॅच खेळले आणि शेवटची खेळणार. रमणबाग संघ इथे विजेता. विजेत्या संघाचं अभिनंदन. वाजवा गाणं. क्रिकेट पासून थोडंसं बाहेर या ना, अजून फायनल व्हायचे. या